ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पारंपरिक नृत्य आणि खेळ परंपरा जपणारा आपलं श्री 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 ही आशाच आहे। गेला पण हे ना तू सालाबाद प्रमाणे उल्हासनगर शहरात गुढीपाडवा निमित्ताने भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती।
यावेळी परंपरा, वाद्य आणि विविध संस्कृतींचं दर्शन पाहायला मिळालं. कॅम्प 4च्या ओटी सेक्शन परिसरातून हा भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. मराठा विभाग, लालचक्की, विनस चौक, कॅम्प 4 बाजारपेठ मार्गे ओटी सेक्शन येथे संपन्न झाली. दरम्यान महिला आणि पुरुषांनी फेटे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या स्वागत यात्रेचे आयोजन नववर्ष स्वागत समितीमार्फत करण्यात आलं होतं. या यात्रेत अरुण आशान, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संदीप सुर्वे, तृप्ती सुर्वे, जयश्री सुर्वे, सोनू चांपूर, सुरेश जाधव, अनिल मराठे, कल्पेश माने, सुदेश पाटील आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. संगीतावर नाचणाऱ्या घोड्याने या यात्रेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सर्व शहरवासियांना मी गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आमचे सर्व हिंदू धर्माचे सण या उल्हासनगरमध्ये साजरे होतात. आज चेटीचंद म्हणजे सिंधी लोकांचा सण, त्यांचं पण नववर्ष. तर मी संपूर्ण उल्हासनगरच्या या सिंधी बांधवांना चेटीचंदच्या लाखो वाधाळी देतो. या सगळ्या उल्हासनगरवासियांना सुख समृद्धी, आरोग्य, धनसंपदा लाभो, यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहो आणि यांना भरभराट हो. आणि या उल्हासनगर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा वाहते त्याप्रमाणे या उल्हासनगर शहराचा उद्धार हो आणि सगळ्यांना आनंद मिळो हीच इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू नववर्ष स्वागत समिती उल्हासनगर 4च्या वतीने तमाम सर्व हिंदू नागरिकांना, मराठी नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्या सिंधी बांधवांना चेटीचंदच्या लाख शुभेच्छा. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.